विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे तुमचे टेक्स्टबुक फॅक्टरीच्या या ऑनलाईन सेशन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बरंच कन्फ्युजन असते आपल्या आयुष्यामध्ये. एखादी एक्झामची तयारी करताना टीईटी करायची, सीटीईटी करायची, टीईटी ऑनलाईन होणार आहे, टीईटी ऑफलाईन होणार आहे. ओके, अशा अनेक गोष्टींमध्ये आपण घेरलेलो असतो. अशा वेळेला योग्य गायडन्स, योग्य मार्गदर्शन जर आपण घेतलं तर आपण याच्यातून एक पाऊल पुढे जाऊ शकतो. मला आज हाच प्रश्न मांडायचा आहे की महा टीईटी आणि सीटीईटी एकाच वेळी करता येतील का? काय फरक आहे आणि दोन्ही एक्झामला आपल्याला आता दोन्ही एक्झाम जर सप्टेंबर ऑक्टोबर मध्येच होणार आहेत तर मग आपण याला सोबत अभ्यासू शकतो का? माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाही राहणार, पण तुम्हाला हिंदी चांगल्या प्रकारे येते का? म्हणजे बोलता येते, वाचता येते, सर थोडीशी समजते, असं जर असेल तर मी म्हणणार की दोघांची तयारी सोबत सोबत थोड्याफार प्रमाणात करता येईल. काय फरक आहे मी समजून सांगतो बघा. पहिली गोष्ट, महाराष्ट्र टेस्ट ही जी आपली महाराष्ट्राची टीईटी आहे याला महा टीईटी म्हणतो, जी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक बनण्यासाठी एक पात्र परीक्षा मानली जाते. बरोबर. सेंट्रलची टीईटी जी आहे पोरांनो, सेंट्रलच्या टीईटी मध्ये काय केलं जाते की सेंट्रल टीईटी मध्ये साधारणतः सेंट्रल टीचर्सच्या माध्यमातून ही परीक्षा या ठिकाणी घेतली जाते. ओके, घेणारी संस्था कोणती आहे? इकडे सेंट्रलची परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा सीबीएसई द्वारे या ठिकाणी घेतली जाते, सीबीएसई द्वारे. आणि या ठिकाणी महाराष्ट्राची जी शिक्षक परिषद आहे, या शिक्षक परीक्षा परिषद आहे, या परीक्षा परिषदेच्या माध्यमातून हे या ठिकाणी आयोजित केली जाते, म्हणजे स्टेट बोर्डच्या माध्यमातून आयोजित केली जाते. आता मुद्दा काय आहे की फक्त महाराष्ट्रातील राज्यांच्या शाळांमध्ये तुम्हाला टीईटी लागू आहे. म्हणजे तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट शिक्षण सेवक किंवा शिक्षक लागायचं असेल तर तुम्हाला टीईटी या ठिकाणी द्यावी लागते. बरं, इथपर्यंत मला असं वाटते बेसिक विद्यार्थ्यांना माहितच असेल. मला पुढे मुद्दा बोलायचा आहे, म्हणजे टीईटीच्या माध्यमातून तुम्ही इकडे जाऊ शकता. बरं, लागू क्षेत्र आहे आणि या सर्टिफिकेट जे आहे याची व्हॅलिडिटी आपल्याला आयुष्यभर आपल्याला दिसून येते. बरं, संपूर्ण भारतातील केंद्रीय विद्यालय आणि इतर राज्यातील शाळांसाठी सुद्धा हे उपयुक्त असते. त्याचबरोबर नवोदय विद्यालय असतात, त्याचबरोबर इतर सारे केंद्रीय विद्यालय असतात, त्यांच्यासाठी आपल्याला सीटीईटी या ठिकाणी चालते. बरं, इतका या ठिकाणी मुद्दा दिसतो आपल्याला. महाराष्ट्रातील इयत्ता 1 ते 8च्या शिक्षक पदासाठी ही परीक्षा पात्र करावी लागते. साधारणतः आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 प्राथमिक आपल्याला 5च्या खाली पेपर 1च्या माध्यमातून दिसते, त्याच्यावर ते 6 ते 8 साठी आपल्याला पेपर 2चं माध्यम दिसते. बरोबर आहे. हा, मग आता केंद्र, मी जर या ठिकाणी गेलो तर केंद्रीय शाळांसाठी देशभरामध्ये 1 ते 8 साठी शिक्षक पात्रता म्हणजे सीटीईटी दिली जाते. मला असं वाटू राहिलं की क्रायटेरिया सेमच येऊन राहिला बाबा. सीटीईटीचा उद्देश तोच आहे, टीईटीचा उद्देश तोच आहे, फक्त सीटीईटीच्या माध्यमातून आपल्याला केंद्रीय विद्यालय भेटू शकतात, टीईटीच्या माध्यमातून आपल्याला राज्य शिक्षक परिषदेच्या शाळा भेटू शकतात. बरं, या ठिकाणी जर आपण गेलो तर आपल्याला डीएड आणि बीएड पात्रता बघा. पात्रतेमध्ये आपल्याला डीएड आणि बीएड किंवा समक्षम पदवी किमान गुण या ठिकाणी आकारायचे असतात. इथे सुद्धा आपल्याला साधारणतः जर बघितलं तर बीएड आहे, डीएड आहे किंवा त्या प्रकारचा डीएड आहे, या ठिकाणी सीबीएसईच्या नियमानुसार सुद्धा आपल्याला या ठिकाणी जाता येणार, जेही आपल्याला परीक्षा या ठिकाणी दिसतात. बरं, पेपर 1 मध्ये आपल्याला 1 ते 5 साठी आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला इथे सुद्धा काय आहे रे बाबा, पेपर 1 राहणार आहे. पेपर सारख्याच गुणांचा राहणार आहे. मी इथं मेन्शन करू शकतो की यांचा पेपर सुद्धा 150 गुणांचा राहणार आहे. ओके, हा पेपर सुद्धा 150 गुणांचा राहणार आहे. आणि पेपर यांचा सुद्धा पेपर 1 आणि पेपर 1 या ठिकाणी 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी, आणि दोघींनी पेपर 150 गुणांचेच राहणार आहे. सर मग फरक आहे काय नेमका, आम्ही करू का? ऐकून घ्या, पहिले थांबून जा, थोडासा संयम ठेवा, त्याच्यानंतर मी सांगतो नेमका फरक काय आहे, तुम्हाला समजून घ्यावं लागेल. पोरांनो, अभ्यासक्रम राज्य शालेय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र यांच्या पॅटर्न नुसार मराठी भाषेवर अधिक भर या ठिकाणी दिला जातो. भाषा मात्र आहेतच. ओके, एकंदरीत आपल्याला या ठिकाणी 9 भाषांचं कुठे कुठे दिलेले असतात, कुठे कुठे सीटीईटी मध्ये 16 भाषांचा समावेश आपल्याला या ठिकाणी दिसते. तर अभ्यासक्रम सीबीएसई आयोजित करते आणि हिंदी आणि इंग्रजी माध्यम आहे. इथे तुम्हाला मराठीवर जास्त भर आहे, इथे मात्र तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीचं माध्यम आहे. 2 पैकी एका माध्यमामध्ये ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. म्हणून आल्याबरोबर माझा पहिला प्रश्न तुम्हाला मी विचारला होता, तुमची हिंदी कशी आहे, असा प्रश्न या ठिकाणी मी विचारला होता. ओके, बरं, त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी गेलो तर आपल्याला काय दिसते बाबा की भाषा हा सर्वात महत्वाचा, की मराठी भाषेचा जो पेपर आहे 1 ते 2, इंग्रजी हा पर्याय उपलब्ध साधारणतः
जिथे मराठी जे क्वेश्चन मराठीत आहेत त्याच्यासाठी मराठीच उपलब्ध असेल, इंग्रजी उपलब्ध नसेल. भाषा हिंदी किंवा इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये आपल्याला पर्याय उपलब्ध दिसून येतो. बरं, परीक्षा पद्धती ही आता टीईटीची ऑनलाईन होत आहे असं म्हणत आहेत. ओके, याची अजून ऑनलाईन आपल्याला नाही आहे, परंतु साधारणतः होऊ शकते सुद्धा आपल्याला दिसतात. तर मी इथं सध्या ऑफलाईनच म्हणणार, अशा प्रकारची दिसते. ओके, बरं, पात्रता कालावधी आजीवन वैध आहे आणि याचा जो पात्रता असते सर्टिफिकेट हा 7 वर्षाचा मानला जातो, परंतु तो आता एक्सटेंड करता येतो. ओके, माझा मुद्दा असा आहे की एखादा शिक्षक जर सीटीईटी पास झाला, टीईटी पास झाला नाही, तर त्याला साधारणतः राज्यातली नोकरी मिळते का? नाही. लक्षात घ्या, एखादा विद्यार्थी सीटीईटी पास झालाय पण त्याला राज्याची नोकरी म्हणजे राज्य सरकारचा शिक्षण सेवक होता येते का? अजिबात नाही. ओके, हा, मात्र एखादा शिक्षक कार्यरत आहे, एखादा कार्यरत शिक्षक आहे, तो जर टीईटी पास आहे, ओके, आणि तो समजा टीईटी पास नाहीये, सीटीईटी पास आहे, तर त्याला टीईटी पास करण्याची आवश्यकता नाही. दोन पैकी एक या ठिकाणी पात्रता त्याला करावी लागते. बरं, निकाल कोण देतो? राज्य परीक्षा परिषद निकाल देते आणि या ठिकाणी निकाल जाहीर कोण करते? सीबीएसई या ठिकाणी निकाल जाहीर करते नवी दिल्लीमधून. ओके, चला, आता मग महत्वाचं काय ते, महाराष्ट्र शासनाची नोकरी आहे, दोन्ही एका वेळेत देता येते काय? आपण या ठिकाणी पाहू. बघा, दोघांचाही जो अभ्यासक्रम आहे यांच्यामध्ये सिमिलॅरिटी किती मोठ्या प्रमाणात आहे. मी जर अभ्यासक्रमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता मला असं दिसून राहिलं याची एक्झाम सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये होणार. कशाची? टीईटीची. लक्षात घ्या, याची एक्झाम जर मी या ठिकाणी बघितलं तर याची एक्झाम आपली सप्टेंबर मध्ये ऑलरेडी आहे. कोणाची? सीटीईटीची. आता पोरांनो, याचा जो पेपर 1 बद्दल बोललो किंवा पेपर 2 बद्दल जर बोललो आपण, तर 150 गुणांचा पेपर आहे आणि याचा सुद्धा 150 गुणांचाच पेपर आहे. बरं, अभ्यासक्रम ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने आपल्याला 30-30 गुणांचं सेशन दिसते. मला जर पेपर 2 बद्दलच बोलायचं असेल समजा, तर पेपर 2 बद्दल मला असं दिसते की याच्यामध्ये आपल्याला भाषा म्हणजे आपल्याला जर आपण बघितलं तर आपल्याला मराठी या ठिकाणी दिसून येते 30 प्रश्नांसाठी, नाही का? हा, त्याच्यानंतर इंग्रजी या ठिकाणी आपल्याला 30 प्रश्नांसाठी दिसते. ओके, बालमानस शास्त्र आपल्याला 30 प्रश्नांसाठी दिसून येते. बरोबर आहे. अशा विषयांचे जे साधारणतः डिवायडेशन केलेलं आहे, जसा टीईटीचा अभ्यासक्रम आहे तसा सेम कोणाचा अभ्यासक्रम आहे रे बाबा? सीटीईटीचा अभ्यासक्रम आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला विषय मात्र समान दिसतात, पण एक मात्र कॉमन फरक असा आहे की यातले जे 75 क्वेश्चन आहेत, याचे जे 150 क्वेश्चन आहेत पोरांनो, हे 150 ही क्वेश्चन कंटेंट बेस आहेत, म्हणजे साधारणतः अभ्यासक्रम आधारित आहेत. अभ्यासक्रम आधारित आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर अभ्यासक्रमाच्या आधारित, परंतु यातले जे 75 क्वेश्चन असतात, यातले 75 क्वेश्चन हे अभ्यासक्रमावर जो कंटेंट बेस आहे त्यावर आधारित असतात, तर 75 क्वेश्चन आपल्याला पॅडॉलॉजी, शिक्षक कशा प्रकारे शिकवतो किंवा शिक्षकाची आजूबाजूची स्थिती असताना त्याच्यावरचे प्रश्न कसे असतात त्या अनुषंगाने 75 प्रश्न याला विचारले जातात. त्यामुळे या ठिकाणी सीटीईटी काय होते रे बाबा, थोडीशी टीईटीच्या पात्रतेमध्ये जरा सोपी होऊन जाते. कळलं का? बऱ्याच ठिकाणी सिच्युएशनल प्रश्नांचं, ओके, स्ट्रॅटेजिकल प्रश्नांचं आयोजन या सीटीईटी मध्ये केलेलं असते, म्हणून टीईटी पेक्षा सीटीईटी मला असं वाटते सोपी आहे आणि तुम्ही ती लवकर काढू शकता. मग 75 क्वेश्चन याच्यामध्ये आपला जो सिलेबस आहे, लक्षात घ्या, आपला जो सिलेबस आपल्याला टीईटीचा दिलेला आहे त्याच अनुषंगाचे संपूर्ण स्वरूप आपल्याला या ठिकाणी आहे. म्हणजे मला काय सांगायचं आहे, लक्षात घ्या, एकंदरीत जर बोलायचं झालं शिक्षक पात्रता भरतीमध्ये आपल्याला काय दिसते की अभ्यासक्रमाच्या बाबतीत एकूण एक बालमानस शास्त्र तुम्हाला 30 मार्क्स साठी दिसूनच राहिलं की नाही. पेपर 1 मध्ये साधारणतः सामाजिक शास्त्र आपल्याला 60 मार्क्स साठी दिसूनच राहिलं की नाही. हा, मग साधारणतः आपण जर इथं बघितलं तर याचा काय दिसते आपल्याला, एक मराठी दिसून राहिला बाबा, मराठी दिसून राहिला, इंग्रजी दिसून राहिला, बालमानस शास्त्र दिसून राहिला. लक्षात घ्या, हे किती झाले? 30 30 30,
म्हणजे 90 आणि एकतर गणित किंवा सामाजिक शास्त्र, एकतर गणित पेपर 2 बद्दल बोलत आहे, एकतर गणित एकतर सामाजिक शास्त्र याचे किती 60 म्हणजे एकूण किती झाले 150. हा टीईटी मधला फॉर्म आहे. हे जे टीईटी मधलं सेगमेंट आहे याच्याच मधलं सेगमेंट आपल्याला सीटीईटी मध्ये दिसते, पण याचे 75 क्वेश्चन हे स्ट्रॅटेजिकल राहतात. म्हणजे जो शिक्षण कार्यरत शिक्षक आहे मला असं वाटते त्याची टीईटी पेक्षा सीटीईटी लवकर निघू शकते. फक्त एवढं ध्यानात ठेवायचं आहे, टीईटीचाच अभ्यास करत असताना तुम्ही हे जे 75 मार्कचं आपलं मराठी, इंग्रजी आणि बालमानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्र आहे हे थोडस हिंदीमध्ये जरी केलं किंवा हिंदीमध्ये प्रश्न सोडून पाहिले तरीही ते व्यवस्थित होऊ शकते. म्हणून मी वारंवार म्हणतो की टीईटीचा अभ्यास करत असताना तुम्हाला जास्त फरक पडत नाही, कमीच फरक आहे. तुम्ही सीटीईटी आरामात देऊ शकता. फक्त तुम्हाला एवढं ध्यानात ठेवायचं आहे की बाबा रे 75 क्वेश्चन पैकी आपण चांगले बरं आहे सारखंच ना, इकडेही जनरल वाल्यांना 82 प्लस घ्यावे लागतात, इकडेही त्या प्रकारचे ओपन वाल्यांना 90 घ्यावे लागतात. लक्षात घ्या, इकडेही तुम्हाला 82 घ्यायचे आहेत आणि इकडेही तुम्हाला 90 घ्यायचे आहेत. पण याचे जे 75 प्रश्न आहेत ना हे सोप्या स्वरूपाचे असतात, तुम्हाला सिच्युएशनल बेस दिलेले असतात. त्याच्यामुळे मला असं वाटते सीटीईटी जरा काय आहे सोपी तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. तर पोरांनो तयारी जोरदार करा. तुम्ही टीईटीचाच अभ्यास केला तर तुमची सीटीईटीची तयारी होते. मग मी वारंवार हेच सांगत आहे तुम्हाला की तुम्ही या ठिकाणी जोरदार तयारी करा. काही अडचण आली तर या ठिकाणी आम्हाला कळवा. आणि अशा प्रकारे आजचं जे आपलं सर्वात महत्वाचं सेगमेंट होतं, माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल की बाबा टीईटी करू की सीटीईटी करू, गोंधळ काढून टाका. अभ्यासक्रम बहुतांश प्रमाणात सिमिलर आहे. कसं असते बघा, आता मी भूगोलाचा अभ्यास करत आहे, तर महाराष्ट्राची परीक्षा आहे तर महाराष्ट्राचा भूगोलाचे प्रश्न येणार, भारताच्या भूगोलाचे प्रश्न येणार. पण मी जेव्हा सेंट्रलचा अभ्यास करतो तेव्हा महाराष्ट्राचे प्रश्न कशाला येतील, डायरेक्ट भारताचे आणि जगाचे प्रश्न येतील. हा एवढा फरक पडतो. इतिहासामध्ये काही फरक पडत नाही. ओके, समाज सुधारक महाराष्ट्रातले कमी होतील, बाकी पुऱ्या भारताचा इतिहास आपल्याला आणि प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहास दिसते. भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिक शास्त्रात काही फरक पडत नाही पोरांनो, जसंच्या तसंच. ओके, हा बालमानसशास्त्र पॅथॉलॉजी याच्यामध्ये थोडासा फरक आपल्याला या ठिकाणी पडू शकतो, कारण त्याचं सिच्युएशनल त्या प्रकारचे क्वेश्चन मध्ये थोडासा फरक पडतो. तर अशा प्रकारे हा एक महत्वाचा मला या ठिकाणी फरक दिसतो, तो तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. आणि तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर मी सांगितलं आहे बाबा, तुम्ही आपली जोरदार जी उद्यापासून बॅच सुरू होत आहे ती करा. आणि माझा नंबर पुन्हा एक वेळा मांडून देतो तुम्हाला की माझा नंबर काय आहे बाबा, तर या ठिकाणी 89897567677873 किंवा तुम्हाला सांगतो डायरेक्ट तुम्ही टेक्स्टबुकच्या ऍपवर जा, टेक्स्टबुक ऍप डाउनलोड करा, त्या ठिकाणी गुरु नावाची बॅच सर्च करा, गुरु नावाची बॅच येईल, त्यामध्ये माझा कुपन कोड वापरा, कॅपिटल ANKUSHSIR दॅट इज सर. ओके, अशा प्रकारे अंकुश सर तुम्हाला डिस्काउंट मिळेल आणि बॅच 6 महिन्याची बॅच घेऊ शकता तुम्ही किंवा 3 महिन्यासाठी 529 रुपयामध्ये सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. चला थांबतो, घेतो तुमची रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.